मी तन्वी, वय वर्ष 27, पुण्यात राहते. 2 वर्षापूर्वी माझं लग्न सुमितशी झालं. घरच्यांनी पाहून ठरवलेलं लग्न होतं. सुमित चांगला मुलगा, स्थिर नोकरी असलेला आणि सुरुवातीचा काळ खूप प्रेमळ वाटणारा. पण लग्नानंतर हळूहळू सगळं बदलत गेलं. रोज सकाळी 6 वाजता उठायचं, सुमितचा टिफिन तयार करायचा, स्वतःचं आवरून ऑफिसला जायचं. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक, जेवण, टीव्ही, झोप. सुमित बहुतेक वेळा उशिरा यायचा. क्लायंट मीटिंग, कामाचं प्रेशर, थकवा. आमच्यात बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं. काय खाल्लंस, पैसे पाठवले का, उद्या काय प्लॅन आहे, बस एवढंच. कधी कधी रात्री एकटी बेडवर पडले की विचार यायचा, हे आयुष्यात एवढंच आहे का? लग्न झाल्यावर सगळा आनंद संपतो का? काहीतरी मनापासून हसायचं, रडायचं, प्रेमात स्वतःला विसरायचं, हे सगळं कुठं गेलं? ऑफिस हाच माझ्या जगाचा एकमेव भाग उरला होता. तिथे मी HR मध्ये काम करते. टीम चांगली आहे, पण सगळं आपल्या आयुष्यात गुंतलेले. मग एक दिवस तो आमच्या ऑफिसमध्ये आला. आरव मल्होत्रा, 33 वर्षाचा, नवी दिल्लीहून ट्रान्सफर होऊन आला होता. उंच, गोरा, व्यवस्थित ट्रिम काढलेली दाढी आणि डोळ्यात एक वेगळी शांतता. पहिल्या दिवशी मीटिंग रूममध्ये त्याची ओळख झाली. हाय सर्वांना, मी आरव, यापुढे प्रोजेक्ट लीड म्हणून काम करेन. त्याची नजर क्षणभर माझ्यावर थांबली. मी स्माईल केलं, तोही हलकासा हसला. पहिले काही दिवस फक्त कामाची चर्चा असायची. तन्वी, या फाईल्स बघ, तन्वी, हे रिंग कधी होणार, एवढंच. पण त्याचा आवाज खूप खोल, शांत, थेट मनाला भिडणारा होता. एका दुपारी लंच टाईमला कॅन्टीनमध्ये आम्ही सहज एका टेबलवर बसलो. मी एकटीच होते आणि तोही. तुम्ही नेहमी एवढ्या गप्प का राहता, हसता का नाही? आणि अचानक विचारलं. मी आश्चर्याने पाहिलं. असं वाटत होतं तुम्हाला. हो, तुम्ही हसता, पण तुमचे डोळे हसत नाहीत. तो म्हणाला, मी हसले. तुम्ही फार लक्ष देता लोकांकडे. मी चमचमीत डोळ्याने म्हणाले, काही लोकांकडे लक्ष द्यावंसं वाटतं. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोललो. त्याने सांगितलं त्याचं लग्न 2 वर्षापूर्वी तुटलंय. काहीतरी कम्युनिकेशनचा अभाव होता, एवढंच. मी माझ्या लग्नाबद्दल थोडं बोलले, फार डिटेल्स नाही, पण त्याला समजलं की मी सुखी नाहीये. त्यानंतर रोज छोट्या छोट्या गोष्टी सुरू झाल्या. सकाळी गुड मॉर्निंग तन्वी, आज कॉफी घ्या, थकलेली दिसताय, असा मेसेज यायचा. मी उत्तर द्यायचे, थँक्यू आरो, तुम्हीही चांगले दिसताय. हळूहळू व्हॉट्सअपवर बोलणं वाढलं. कामाबद्दल, गाण्याबद्दल, आवडीनिवडीबद्दल. त्याला फोटोग्राफी आवडायची आणि मला पुस्तकं वाचायला. तो मला एकदा सुंदर फोटो पाठवायचा आणि विचारायचा, हा फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं? मी माझं मत सांगायचे. सुमितला या कशाचीही कल्पना नव्हती. तो उलटा म्हणायचा, तुझं ऑफिसचं काम खूप वाढलंय की काय, एवढी लेट काय येतेस? मी फक्त प्रोजेक्ट आहे म्हणून बोलून सोडून द्यायची. एक आठवडा उलटला. आम्हाला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला, त्यामुळे लेट नाईट सुरू झाल्या. एका गुरुवारी रात्री 9:15 वाजले होते. ऑफिस जवळजवळ रिकामं होतं. फक्त आम्ही दोघंच कॉन्फरन्स रूममध्ये होतो. मी थकून माझं डोकं टेबलवर ठेवलं. आरव, आता डोळे लागतायत. तो उठला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. थोडा आराम करा, मी बाकीचं काम पूर्ण करतो. त्याच्या खांदा माझ्या खांद्याला हलकीच लागले. मी काही बोलले नाही, पण माझ्या शरीरात एक वेगळीच उबदार भावना पसरली. किती वर्षानंतर कुणीतरी माझ्या जवळ बसून माझ्या थकव्याची कदर करत होतं. तन्वी, त्याने हळू आवाजात म्हटलं, तुम्हाला कोणी कधी सांगितलं की तुम्ही खूप सुंदर आहात? मी हलकेच हसले. सुमित सांगतो कधी. तो हसला. सुंदर व्यक्तीला तर रोज सांगावं लागतं. माझ्या गालावर लाली चढली. मी काही बोलले नाही. त्याने माझा हात आपल्या हातात घेतला. भीती वाटते का? हो, मी कुजबुजले. मी विवाहित आहे आरो, हे बरोबर नाहीये. तो माझ्या बोटावर बोट फिरवत म्हणाला, मला फक्त तुम्हाला सुखी पाहायचं आहे, बाकी काही नाही. त्या क्षणी मी माझा हात काढून घेतला. नाही. आम्ही तसेच शांत बसलो. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. माझ्या मनात 1000 विचार येत होते. हे काय चाललंय, मी काय करते? पण तरीही मनाला किती बरं वाटत होतं. रात्री 10:30 वाजता आम्ही ऑफिस बंद केलं. तो मला गाडीपर्यंत सोडायला आला. घरी जाऊन शांत झोपा, उद्या फ्रेश दिसायचं, तो म्हणाला. मी गाडीत बसले जेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा सुमितऐवजी आरवचा चेहरा फिरला. घरी सुमित होता, पण त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. पुढचे काही दिवस आमच्यातलं आकर्षण हळूहळू वाढत गेलं. एका सकाळी तो माझ्या कॅबिनमध्ये आला. हातात छोटासा प्लांट होतं.
हे तुमच्या टेबलवर ठेवा. ऑफिस थोडं हिरवळ दिसेल. मी आनंदाने घेतलं. थँक्यू आरो, खूप छान आहे. तो माझ्यासमोर बसला. तन्वी, तुम्ही कधी सांगाल की तुम्हाला नक्की काय हवंय? मी खाली बघत म्हणाले, मला मला समजून घेणारं कोणीतरी हवंय, ज्याला मी रात्री सगळं सांगू शकेन, ज्याच्याशी मी हसू शकेन, रडू शकेन. तो गंभीर झाला. मी आहे ना. त्या शब्दांनी माझं हृदय धडधडलं. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं, काळजी होती, आकर्षण होतं. त्या दिवशी लंचला आम्ही ऑफिसला बाहेर एका छोट्या कॅफेमध्ये गेलो. तुम्हाला काय आवडतंय तन्वी? त्याने विचारलं. पावसात भिजायला, चॉकलेट खायला आणि कोणीतरी मला घट्ट बिलगून धरावं. तो हसला. पाऊस आला की सांग, मी तुम्हाला भिजवेन. आम्ही खूप हसलो. त्या हसण्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. आता घरी सुमितशी बोलताना देखील आरावचाच विचार करायची. सुमित काही सांगत असेल तर मी नुसती हं करायची. माझं मन ऑफिसमध्येच असायचं. एका रात्री सुमित झोपला होता. मी बेडवर बसून बघून आरवला मेसेज केला. आज ऑफिसमध्ये तुमच्यासोबत वेळ घालवल्यानंतर खूप बरं वाटलं. त्याचा ताबडतोब रिप्लाय आला. मलाही. तुम्ही जवळ असता तेव्हा सगळंच छान वाटतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विवाहित असूनही दुसऱ्या पुरुषाशी एवढं बोलते, पण मनाला थांबवणं शक्य नव्हतं. दुसऱ्या आठवड्यात आमचा प्रोजेक्ट पूर्ण वेगाला आला होता. ऑफिसमध्ये रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करणं नियमित झालं. सुमितला मी सांगितलं प्रोजेक्टची डेडलाईन आहे, त्यामुळे लेट होईल. तो फक्त ठीक आहे, काळजी घे म्हणाला. त्याने काही शंका नव्हती किंवा कदाचित त्याला काही फरकच पडत नव्हता. एक शुक्रवारचा दिवस होता. सर्वजण लवकर घरी गेले होते. फक्त मी आणि आरव कॉन्फरन्स रूममध्ये होतो. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीतून पावसाचे थेंब स्पष्ट दिसत होते. मी थकून खुर्चीला रेलून बसले होते. आरव, आज खूप थकले, डोकं दुखतंय. तो उठला, माझ्या मागे आला आणि त्याने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. रिलॅक्स करा तन्वी, मी मसाज करू? माझ्या शरीरात एक विजेची लहर गेली. नको, काय करताय तुम्ही? फक्त खांदे दुखत असतील म्हणून, तो हळू आवाजात म्हणाला. त्याची बोटे माझ्या खांद्यावर हळूहळू फिरू लागली. हलका दाब देत तो मला आराम देत होता. मी डोळे मिटले. किती वर्षानंतर कोणीतरी मला एवढ्या प्रेमाने स्पर्श करत होतं. आरव, मी कुजबजले. हे बरोबर नाही. मला माहीत आहे, त्याने माझ्या कानाजवळ सांगितलं. पण तुम्ही सांगाल तर मी लगेच थांबेन. मी काहीच बोलू शकले नाही. त्याने माझा हात मानेवर, खांद्यावर फिरवत माझ्या शरीराला उबदार वाटत होतं. मनात विचारांचं वादळ उठलं होतं. मी विवाहित आहे, घरी सुमित आहे, हे पाप आहे. पण तरीही मी त्याला थांबवले नव्हते. काही वेळाने माझ्या समोर बसला. आमचे डोळे एकमेकात गुंतले. पावसाचा आवाज, रिकामं ऑफिस आणि फक्त आम्ही दोघं. तन्वी आणि मी पहिल्यांदा दिवसापासून आवडला आहात, तो म्हणाला. तुमच्या डोळ्यात एक दुःख होतं, ते दूर करायचं होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. सुमित चांगला आहे, पण तो मला समजत नाही. आमच्यात प्रेम नाही आरव, फक्त जबाबदारी आहे. तो माझा हात हातात घेऊन म्हणाला. प्रेम जबाबदारीसाठी नसतं तन्वी, प्रेम तर जगण्यासाठी असतं, ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात असं वाटतंय. तो हळूहळू माझ्याजवळ आला. त्याचे ओठ माझ्या कपाळावर टेकले, मग गालावर. माझा श्वास वेगवान झाला. मी त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. आरव, मी खूप घाबरले आहे, मी म्हणाले. मी आहे ना तुमच्यासोबत. तो कुजबुजला आणि मग ओठ एकमेकांना भेटले. आमचं पहिलं चुंबन हळूवार, गोड भावनांनी भरलेलं. मी प्रथमच त्याला पूर्ण प्रतिसाद दिला. त्याचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. मी त्याच्या केसात बोटत गुंफली होती. त्या क्षणी सगळं जग हरवलं होतं. फक्त आणि तो आणि मी उरलो होतो. चुंबन संपलं तेव्हा एकमेकाकडे पाहत राहिलो. मी लाजून खाली बघितलं. मी हे काय करते आरव? माझं लग्न झालंय. त्याने माझ्या हनवटीला हात लावून माझा चेहरा वर केला आणि म्हणाला. मी तुम्हाला खरं प्रेम देत आहे तुम्ही तिथे सुखी नाही आहात तर मी स्वतःला थांबू. आम्ही आणखी काही वेळ तसेच बसलो. तो मला घट्ट बिलगून होता. माझं डोकं त्याच्या छातीवर होतं. त्याच्या हृदयाचा आवाज ऐकत मी शांत झाले. बाहेर पाऊस अजूनही जोरात पडत होता. त्या रात्री घरी गेल्यावर सुमित झोपलेला होता. मी बेडवर आडवी झाले, पण शरीर अजूनही आरवच्या स्पर्शाचं उबदार होतं. मन एका बाजूला अपराधाच्या भावनेने भरलेलं होतं. मी काय केलं? मी दुसऱ्या पुरुषाला चुंबन दिलं. पण दुसरीकडे मन म्हणत होतं की किती वर्षांनी कोणीतरी मला खरं प्रेम दिलं. मला जिवंत असल्यासारखं वाटलं.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही एकमेकाकडे पाहून चोरून हसत होतो. कोणाच्या लक्षात येणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी तो माझ्यासाठी करायचा. मला कॉफी आणून द्यायचा, मी त्याच्या फाईल्स व्यवस्थित करायची. लंचला आम्ही पुन्हा छोट्या कॅफेमध्ये गेलो. काल रात्री झोप लागली का त्याने विचारलं. नाही, मी खाली बघत म्हणाले. खूप विचार येत होते. मी काहीतरी पाप करते असं वाटत होतं. तो माझ्या हातावर हात ठेवून म्हणाला, प्रेम कधीच पाप नसतं तन्वी. फक्त समाजाने आपल्याला शिकवलंय की लग्न झाल्यावर सगळं संपलं पाहिजे. पण मनाच्या भावना थांबत नाही. त्यांचे शब्द माझ्या मनाला स्पर्श करून गेले. मी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात निखळ प्रेम होतं. तुम्हाला मी खरंच आवडते ना? मी लाजत विचारलं. तो हसला. आवडत नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो तन्वी. त्या दिवशी ऑफिस सोडताना आम्हाला गाडीमध्ये एकमेकांचा हात धरून बसलो होतो. तो मला घरापर्यंत सोडायला आला होता. रस्त्यावर गर्दी होती पण आम्हाला फक्त एकमेकाच दिसत होतो. घरी पोचल्यावर मी त्याला मेसेज केला, तुमच्याबरोबर वेळ घालवायला खूप बरं वाटतं पण भीतीही वाटते. त्याचा रिप्लाय आला, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीही हवा तेव्हा बोल, मी कधीच तुला दुखवणार नाही. पुढचे काही दिवस आमची जवळीक अजून वाढत गेली. लेट नाईट्स आता कामापेक्षा आमच्या गप्पा जास्त व्हायच्या. तो मला त्याच्या आयुष्याबद्दल, त्याच्या एक्स वाईफबद्दल आणि त्याच्या एकटेपणाबद्दल सांगायचा. मी माझ्या लग्नाबद्दल आणि सुमितशी नसलेल्या जवळीकीबद्दल सांगायचे. एक रात्री ऑफिस पूर्ण रिकामं होतं. आम्ही कॉन्फरन्स रूममधील सोफ्यावर बसलो होतो. त्याने मला जवळ ओढून घेतलं. मी त्याच्या खुशीत विसावले. त्याने माझ्या केसात हात फिरवला. तुम्ही खूप मऊ आहात तन्वी. मी त्याच्या छातीवर हात फिरवत होते. त्याचे हात माझ्या पाठीवर आणि कमरेवर हळूहळू फिरत होते. आम्ही पुन्हा चुंबन घेतलं. यावेळी जास्त वेळ आणि जास्त उत्कटतेने त्याचे ओठ माझ्या गळ्यावर गेले. मी हलकेच म्हणाले, आरव प्लीज थांबा. तो ताबडतोब थांबला. सॉरी तन्वी, मी तुझ्या इच्छेनुसार पुढे जाईल. त्याची ही काळजी मला अधिकच भावली. सुमितने कधीच मला एवढं विचारलं नव्हतं. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकाला घट्ट बिलगून घरी. मात्र परिस्थिती बिघडत चालली होती. सुमितला संख्या यायला लागली होती. एक रात्री तो अचानक म्हणाला, तन्वी तुझं ऑफिसचं काम फारच वाढलंय. रोज रात्री उशिरा येतेस, नक्की काय चाललंय? मी घाबरले. प्रोजेक्ट आहे ना? तो माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला, फक्त प्रोजेक्ट आहे की दुसरं काय? माझ्या डोळ्यात पाणी आलं. सुमित तू माझ्यावर संशय घेतोय? तुझ्यासाठी सगळं केलंय. तो शांत झाला. पण मला माहीत होतं की त्याला पूर्ण विश्वास बसलेला नाही. त्या रात्री त्याच्याजवळ जाऊ शकले नाही कारण आरवशिवाय मला दुसरं कोणाचीच इच्छा नव्हती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी आरवला सगळं सांगितलं. तो गंभीर झाला. तन्वी मला तुला अडचणीत आणायचं नाही पण मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी रडत म्हणले, मलाही तुझ्याशिवाय राहता येत नाही. पण समाज, कुटुंब, सुमित हे वेगळं सगळं काय म्हणेल? तो माझ्या हातात हात घेऊन म्हणाला, तुला सोडून मी दुसऱ्या शहरात जाणार नाही. पण कंपनीने मला मुंबईला ट्रान्सफर करण्याची ऑफर दिली आहे. तू तयार असेल तर मी तुला सोबत घेऊन जायला तयार आहे. मी स्तब्ध झाले. पुढचे 15 दिवस माझ्यासाठी नरकासारखे होते. एकीकडे आरवचं निखळ प्रेम, दुसरीकडे सुमितचा संशय आणि स्वतःच्या मनातील अपराधीपणाची भावना. एका शनिवारी आरवने त्याच्या फ्लॅटवर बोलावलं. पहिल्यांदाच मी त्याच्या घरी गेले होते. रूम खूप स्वच्छ होती. त्याने माझ्या आवडीचे पदार्थ बनवले. आम्ही जेवलो, गप्पा मारल्या. मग तो जवळ येऊन बसला. तन्वी आज पूर्णपणे माझी होशील का? त्याने हळूच विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनात शेवटचा संघर्ष चालला होता आणि मी शेवट होकार दिला. त्या दिवशी आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केलं. त्याचे स्पर्श इतके प्रेमळ आणि काळजी घेणारे होते की मी आयुष्यात पहिल्यांदाच खरं सुख अनुभवत होते. आम्ही एकमेकांना घट्ट धरून रडलोही. ती फक्त शारीरिक जवळक नव्हती तर त्याहून मोठी भावनिक बंध होता. त्या रात्री मी घरी उशिरा पोहोचले. सुमितला जागीच होता. कुठे होतीस? त्याने रागाने विचारले. मी थकलेल्या आवाजात म्हणाले, ऑफिसमध्ये. तो ओरडला, खोटं बोलू नकोस तन्वी. मला माहिती आहे तुझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी आहे. माझे डोळे भरून आले. मी काहीच बोलू शकले नाही. त्या रात्री आमच्यात खूप मोठं भांडण झालं. सुमित रागाने बेडरूममध्ये निघून गेला आणि मी दिवाणावर बसून रात्र रडत राहिले. दुसऱ्या दिवशी मी आरवला सगळं सांगितलं. आरव, मी निर्णय घेतलाय. मी तुझ्यासोबत मुंबईला येईन.
त्याने आनंदाने मिठी मारली. मी तुला कधीही दुखवणार नाही तन्वी, तू फक्त माझी आहेस. पण शेवटचा दिवस खूप कठीण होता. मी सुमितला सगळं खरं खरं सांगितलं. तो प्रथम स्तब्ध झाला, मग रागावला आणि शेवटी रडला. मी तुला कधी काही कमी पडू दिलं का तन्वी? मी रडत म्हणाले, तू कमी पडला नाही सुमित, पण तुझ्याशी माझं प्रेम कधीच संपलं नव्हतं. आरव मला पुन्हा जिवंत केलंय. सुमितने शेवटी मला सोडून दिलं. जा, पण कधीही परत येऊ नकोस. 2 महिन्यानंतर मी आरवसोबत मुंबईला आले. नवीन घर, नवीन आयुष्य. ऑफिसमध्ये आम्ही एकत्र कामं करतो आणि आम्ही एकमेकासाठी जगतो. कधी कधी रात्री सुमितचा विचार येतो. थोडं अपराधी वाटतं, पण आरवला घट्ट धरून म्हणतो, भूतकाळ सोडून दे तन्वी, आता फक्त आपण आहोत. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि म्हणते, तू मला खरं प्रेम दिलंस आरव. मी तुझ्यासोबत खूप सुखी आहे. प्रेम कधी अपेक्षित नसतं. ते फक्त येतं आणि जेव्हा येतं तेव्हा त्याला थांबवणं अशक्य असतं. मी तन्वी आता आरवची तन्वी आहे. मुंबईत आल्यानंतर तन्वी आणि आरवचं आयुष्य वेगळ्या शांततेत सुरू झालं होतं. मरीन ड्राईव्हचा वारा, मुंबईचा पाऊस त्यांच्या प्रेमाला नवी पालवी फोडत होता. पण म्हणतात ना, भूतकाळ सावलीसारखा असतो, तो सहजासहजी पाठ सोडत नाही. मुंबईच्या एका पॉश कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तन्वी आणि आरवने जॉईन केलं होतं. दोघेही एकत्र ऑफिसला जायचे आणि एकत्र घरी यायचे. आरव तन्वी खूप काळजी घ्यायचा. तन्वी ऑफिसमध्ये थकून यावं आणि आरवने त्याच्यासाठी गरम कॉफी, तिचे आवडता पास्ता बनवून ठेवावेत, हे आता रोजचं झालं होतं. तन्वी, आज खूप खुश दिसतेस, आरवने रात्रीच्या जेवणादरम्यान तिचा हात हातात घेत विचारलं. हो आरव, खूप वर्षांनी असं वाटतंय की स्वतःसाठी जगतेत. पुण्यात असताना जे दडपण होतं ते आता नाहीये, तन्वी आरवच्या कुशीत विसावत म्हणाली. आरवने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मी तुला प्रॉमिस केलं होतं तन्वी, मी तू कधी एकटी पडू देणार नाही. सगळं काही स्वप्नात चाललं होतं. पण एका शनिवारी मॉलमध्ये शॉपिंग करत असताना अचानक तन्वीचं पावलं थबकली. समोर सुमितचा मित्र निखिल उभा होता. निखिलने तन्वीला पाहिलं आणि तो तिच्या दिशेने आला. तन्वी, तू इथे मुंबईत? निखिलने आश्चर्याने विचारले. तन्वी थोडी घाबरली. हो निखिल, मी इथे आरवसोबत शिफ्ट झाले. निखिलचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, तन्वी, तू जे केलंस ते बरोबर होतं की चूक हे ठरवणारा मी कोण नाही. पण सुमितने पुणे सोडलं. तुझ्या जाण्याने तो पूर्णपणे कोमाडला होता. त्याने ती नोकरी सोडली आणि त्याच्या गावी निघून गेला. तो आता कोणाशी बोलत नाही. निखिलचे हे शब्द ऐकून तन्वीच्या कानात शिशासारखे टोचले. निखिल तिथून निघून गेला. पण तन्वीच्या डोक्यात सुमितचे रडवेला चेहरा फिरू लागला. मी सुमितला एवढं दुःख दिलं या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं. घरी आल्यावर तन्वी खूप शांत होती. आरवच्या हे लक्षात आलं. काय झालं तन्वी? मॉलमध्ये मुलाला भेटल्यापासून तू गप्प आहेस? आरवने विचारलं. तन्वीने आरवला मिठी मारली आणि ओक्साबोक्सी रडू लागली. आरव, सुमितने नोकरी सोडली. तो गावी निघून गेलाय. माझ्यामुळे एका चांगल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मला खूप अपराधी वाटतंय. हे पाप मला जगू देणार नाही. आरवने तिला शांत केलं. तिचे आसू पुसले आणि म्हणाला, तन्वी, सुमित चांगला माणूस होता, यात शंकाच नाही. पण तुमच्यात प्रेम नव्हतं. जर तू जबरदस्ती त्या नात्याला राहिली असतीस तर तुम्ही दोघेही आयुष्यभर गुदमरून मेला असता. सुमितचा या धक्कादायक सावरण्यासाठी वेळ लागेल, पण तो सावरेल. स्वतःला दोष देणं बंद कर. आरवच्या शब्दांनी तिला तात्पुरता आराम दिला. पण तन्वीच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती. जोपर्यंत सुमितची माफी मागत नाही तोपर्यंत तिच्या मनाला शांतता मिळणार नाही. काही महिने उलटले. तन्वी आणि आरव कोर्ट मॅरेजचा निर्णय घेतला. कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि सुमितकडून अधिकृत घटस्फोटाच्या कागदावर स्वाक्षरी घेण्यासाठी तन्वीला एकदा पुण्याला जावे लागत होते. आरवने तिला सोबत येण्याची तयारी दर्शवली. पण तन्वी म्हणाली, आरव, ही लढाई मला सुमितला एकटीला सामोरं जावं लागेल, तरच माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. आरवने तिच्या निर्णयाचा आदर केला. तन्वी पुण्यात सुमितच्या वकिलाच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. काही वेळात दरवाजा उघडला आणि सुमित आत आला. सुमित खूप बदलला होता. तो बारीक झाला होता. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. पण त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर एक अथांग शांतता होती.
तन्वीला पाहून तो हलकासा हसला. कागदपत्रावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर वकील काही वेळ बाहेर गेले. रूममध्ये फक्त तन्वी आणि सुमित होते. सुमित, मला माफ कर. तन्वी रडू कोसळलं. मी खूप मोठा धोका दिला. मी खूप वाईट पत्नी ठरले. सुमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तन्वी, सुरुवातीला मला तुझा खूप राग आला. असं वाटलं माझं सगळं संपलं. पण गावी गेल्यावर शांतपणे विचार केल्यावर मला समजलं, चूक फक्त तुझी नव्हती. लग्न निभावण्याच्या नादात मी तुला वेळच दिला नाही. मी गृहीत धरलं की तुला फक्त संसार हवा आहे, पण तुझ्या मनाचा, तुझ्या भावनांचा मी विचार कधीच केला नाही. तू आरवसोबत खुश आहेस ना? तन्वीने रडत होकार दिला. बस, मग झालं तर. मला आता कोणाचा राग नाही. मला आनंद आहे की तू वेळीच निर्णय घेतलास, नाहीतर आपण दोघं एका मृत नात्यात ओझं वाहत राहिलो असतो. मीही आता गावी एका छोटी शाळा सुरू केली आहे. तिथल्या मुलांना शिकवण्यात माझं मन रमवतोय. मीही आयुष्यात पुढे जातोय, सुमितने अत्यंत समजूतदारपणे सांगितलं. सुमित हे शब्द ऐकून तन्वी मनावरचे कित्येक टनाचे ओझं एका क्षणात उतरलं. तिने सुमितचे हात जोडले. सुमितने हसून तिला निरोप दिला. तन्वी जेव्हा मुंबईला परत आली तेव्हा आरव स्टेशनवर तिची वाट पाहत होता. तिला पाहताच त्याने विचारले, कशी आहेस तन्वी? तन्वीने धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. यावेळच्या मिठीत भीती किंवा अपराधीपणाची भावना नव्हती, तर एक निखळ आनंद आणि मोकळेपणा होता. मी खूप छान आहे आरव. आज खऱ्या अर्थाने माझा भूतकाळ संपला आहे आणि माझं भविष्य फक्त तुझ्यासोबत सुरू होतंय, तन्वी आरवचा हात हातात घेत म्हणाली. त्या रात्री पुन्हा पाऊस पडत होता. खिडकीबाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि घरामध्ये आरव आणि तन्वी एकमेकाच्या प्रेमात न्हाऊन निघत होते. आरवने मंद म्युझिक लावलं होतं. दोघांनी एकमेकांच्या हात धरून छोटासा डान्स केला. आता त्यांच्या नात्यात एक आकर्षण नव्हतं, एकमेकाबद्दल आदर, विश्वास आणि परिपक्वता होती. प्रेम कधी कधी आपल्याला कठीण वाटेवर घेऊन जातं, पण जर खरं असेल तर ते आपल्याला स्वतःशी ओळख करून देतं. तन्वी भूतकाळाच्या छायेतून पूर्णपणे मुक्त झाली होती आणि आरवच्या प्रेमाच्या प्रकाशात तिचं आयुष्य खऱ्या अर्थानं उजळून निघालं होतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या कथेचा पुढचा भागही आवडेल असेल. तन्वी आणि आरवच्या पुढील प्रवासाचा तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.